मुंबई सेंट्रल डेपो प्रकरणामध्ये प्रताप सरनाईकांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेत। विश्रांतीगृह आणि सुशोभीकरणाच्या कामांची चौकशी होणार आहे। लाखोंचा खर्च करूनही विश्रांतीगृहामध्ये अगदी ओलाव्याचे डाग आहेत आणि कामामध्ये कसूर आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। मुंबई सेंट्रल एसटी डेपोचा विश्रामगृह सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे। मी सध्या उभा आहे त्याच एसटी डेपोमध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणची सध्याची जी परिस्थिती आहे की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 17 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी हे वातानुकूल विश्रामगृह जे आहे ते या ठिकाणी वाहक आणि चालक या दोघांसाठी उघडण्याचे आदेश दिले होते। मात्र संबंधित डेपो चालकांनी वेळेवरती ते उघडले नसल्याने या ठिकाणी भिंतीला ओलसरपणा लागणं व एसी मध्ये तांत्रिक बिघाड होणं अशा वेगवेगळ्या समस्या समोर आलेल्या आहेत। ज्यांनी हे वातानुकूल विश्रामगृह बंद ठेवलेलं त्यांच्यावर देखील चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। कॅमेरा पर्सन रोशन सह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।